55% पाणी येलदरी डॅम मध्ये होतं, इसापूर डॅम मध्ये होतं, यूपीपी मध्ये. ते पाणी त्यांनी सोडलं नाही आणि 55% राखीव साठा ठेवला. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये या नदी तीरी जे असलेले पूर्ण गावाचं सर्व क्रॉप वाया गेलेलं आहे. त्याला कारणीभूत शासन आहे. आणि काय झालं, आता या ऑगस्ट महिन्यामध्ये जो अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमुळे डॅम तात्काळ भरल्या गेला आणि ते पाणी सोडल्या गेलं आणि ते पाणी सोडल्या गेल्यामुळे पुन्हा नुकसान शेतकऱ्यांचं झालं. ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेलं आणि शेतकऱ्यांची सर्व शेतीच्या पिकाचा नाश झाला. अशा प्रकारे 2 प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान शासनाने केलेलं आहे. तिसरा असं की शासन स्तरावरून अशा रायटिंगमध्ये तर गाईडलाईन्स आलेल्या आहेत, पण तोंडी आल्या. तोंडी काय आल्या, त्यांनी मुगाचा सर्वे करा, सोयाबीनचा करा, कापसाचा करा, तुरीचा करा, या इतर क्रॉपचा करा, पण त्यांनी ऊसाचा हा मुद्दा त्याच्यात घेतलेला